चालू करू का? सर्व पत्रकारांचे स्वागत. आज भीम जयंती सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. परवा झालेल्या गाजाफुकी पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आम्ही आलो. त्यासाठी त्यांनी जी काल परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार साहेबांची बदनामी केली, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्याचा काय अभ्यास नाही, काय नाही, काय नसताना आणि खासदार साहेबांनी काय केले आताच आमचे नेते शामभाऊ पवारांनी सांगितलंय काय किती निधी दिला काय नाही. मला त्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा उंटाचा मुक्का घ्यायला जाऊ नका. लोकसभा मतदारसंघातील 6 आमदाराला पुरून उरलेला ही खासदार आहे आणि कुठेही एक आमदाराची उद्बत्ती लावा लागला तुम्ही त्यांच्यासमोर. माझं एवढंच म्हणणं आहे, खासदार साहेबांची बदनामी करू नका. तर तुळजापूरची बदनामी थांबवा. तुम्हीच लोक आहेत, तुम्हीच आरोपी आहेत आणि तुम्हीच हे करताय सगळं षडयंत्र आणि तुम्हीच म्हणतायत का म्हणजे दोन्हीकडून तुम्हीच वाजवा. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे मोठे बंधू एक होते विशालभाऊ रचकरी. त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की असं मी 5 लग्न, मी 5 लग्न जमले का 25 लग्न जमले सगळ्या गावाला माझ्या मित्राला सगळ्याला माहिती आहे. तुम्ही काय आहेत काय नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की मीडिया समोर आले की मी काय बोलतो. खपले नावाला कुठल्या मीडियाची गरज नाही ना काय नाही. हे नावच पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. आम्हाला प्रसिद्धीची काय गरज नाही. माझ्या आजोबा माणिकराव खपले त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक आंध्रमध्ये सुद्धा आहे. उगा आम्ही मीडिया दृष्टीने बोलत नाहीत. तुम्ही आपल्या आमदार साहेबाचं कडे घेऊन काय बी करायला जाऊ नका, एवढीच माझी विनंती. आपण जी पत्रकार परिषद पाहिली, या पत्रकार परिषदेमध्ये जी झालेली पत्रकार परिषद होती ते आता सांगितलं की आम्हाला सगळ्या लोकांचे बरेच नावं घेऊन सांगितले, बोलले, केले. परंतु ज्या वेळेस आपण आरोप करायला लागला आहोत किंवा एखादा मुद्दा आपण मांडायला लागलेला आहोत, कमीत कमी तो मुद्दा लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत, मीडियापर्यंत काय मुद्दा आहे हा तरी जावा, की त्याचा आशय काय आहे हे तर कळावं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय आणि बोलत बोलत एवढं फक्त ऐकू येतंय की छत्रपती शिवाजी महाराज तुळजापुरात आले आणि तुळजाभवानीला तलवार दिली, असं काय तर शब्द आहेत ते. अरे काय बोलायला आणि कसं बोलायला लागला याचं तुम्हाला भानच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी हे असं एवढं प्रचंड असा अतूट नातं आहे की जे इतिहासापासून आपण बघितलेलं आहे आणि बघत आलेलो आहोत. आणि हे स्वतःला फार मोठे ज्ञानी समजून तुम्हाला भाषण दिलं आणि देत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज तलवार आणि अमुक तमुक हे संबंधी आहेत. ते वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घ्यायची यांची लायकी नाही. कारण का, ज्या वेळेस आपण इतिहासात बघतोय की तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिलेली आहे आणि त्या तलवारीच्या जोरावरती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द आहेत आणि वाक्य आहेत, अनेक ठिकाणी लिहिलेले आहेत इतिहासामध्ये की माझ्या तलवारीमध्ये तुळजाभवानी राहते. म्हणजे महाराजांना एवढा विश्वास या तुळजाभवानीवरती होता की माझ्या तलवारीमध्ये ही तुळजाभवानी राहते आणि ह्या तुळजाभवानीच्या इच्छेवरती, शक्तीवरती आणि हिच्या स्फूर्तीवरती मी स्वतंत्र म्हणजे स्वराज्याची स्थापना करणारा ही महाराजांचं स्वप्न होतं आणि त्यांनी पूर्ण केलं. आणि हेच घडलेलं असताना हे आज म्हणतात की आम्ही फाशी घेतो किंवा त्यांनी फाशी घ्या आणि दिलीच होती का दिली नव्हती, हे काय नेमकं काय त्यांनी म्हणलं हे याचं उकल व्यवस्थित होत नाही. तर लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये ज्या 3 तलवारी वापरल्या त्या 3ही तलवारीचं नाव आपल्या तुळजापूरकरांना अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्ही अभिमानानं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये ज्या 3 तलवारी वापरल्या त्या 3ही तलवारीचं नाव, एकीचं नाव जगदंबा आहे, दुसरीचं नाव भवानी आहे आणि जगदंबा भवानी आणि तुळजा, जगदंबा भवानी आणि तुळजा ही तिन्ही नावं आई तुळजाभवानीची आहेत. आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे. आणि हे म्हणतात अशा अवस्थेमध्ये बोलतात की ती अवस्था सुद्धा काय आहे ती त्यांनाच माहिती, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, तुळजाभवानी आणि तुळजाभवानीनं दिलेल्या या तलवारींचा अपमान करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तुळजापूर, तुळजाभवानी यांचा अपमान केल्यासारखं आहे. हे बोलणं त्यांना शोभत नाही आणि हा चुकीचा संदेश तुळजापुरातून अशा लोकांकडून जाणं अतिशय निंदनीय आहे आणि या गोष्टीची आम्ही निंदा करतो. नमस्कार पत्रकार मित्रांनो आणि विविध पक्षाच्या जमलेल्या तरुण मित्रांनो,
सर्वप्रथम मी काल जी भारतीय जनता पार्टीचे स्वतःला इथले मोठे कार्यकर्ते समजणारे विजय गंगणे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुळजाभवानी मंदिर आणि रायरेश्वर मंदिर याबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं आणि एका ज्येष्ठ पत्रकाराला, जाणकार पत्रकाराला बद्दल वाईट बोलले, त्याच्याबद्दल मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि उत्तम अमृतराव तर्फे जाहीर निषेध करतो. काल जे गंगणे हे जी बोलले आपल्या समोर, बोलताना ती जी काय पद्धतीनं बोलत होते, त्यांच्या शारीरिक ऍक्शन जी होत्या, उठ बस करत होते, त्यामुळे असं वाटत होतं की ती ड्रग्सची नशा करूनच बोलत आहेत असं बऱ्याच जणांचा समज आणि आमचा तर झालेलाच आहे. त्याचबरोबर त्यांनी 2-3 गोष्टी कबूल केल्यात. आमचा एक त्यांना प्रश्न आहे आपल्या मार्फत की तुळजापूरमध्ये ड्रग्स मिळतंय का नाही हे त्यांनी सर्वप्रथम सांगायला पाहिजे होतं. आणि मिळतंय तर प्रथम कुणी आणलंय? त्यांनी कबूल केले की त्यांच्याच भावाला सुरुवातीला ड्रग्सचं व्यसन लागलं आणि ड्रग्सचं व्यसन करत 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 आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांच्या मार्फतच तुळजापूर शहरामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी तुळजापूरचं, त्यांनी जे म्हणले की आम्हाला तुळजापूरची काळजी आहे, तुम्हाला काळजी आहे का वगैरे 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 काय काय, जसं काय त्यांनी अगदी तुळजापूरचं पालकत्व स्वीकारण्यासारखं अतिशय मोठ्या गोष्टी बोलल्यात. इतक्या मोठ्या गोष्टी बोलल्यात, पण त्यांची लायकी काय ती त्यांच्या उंचीप्रमाणेच कळते आपल्याला. त्यांची जेवढी उंची आहे तेवढीच त्यांची लायकी आहे. मित्रांनो, तुळजापूर शहरामध्ये तरुण पिढीला तर त्या ग्रुपने शहरातल्या तरुण पिढीला, अगदी तरुण 17-18 वर्षाच्या आतील मुलांना सुद्धा ड्रग्सच्या व्यसनाच्या अधीन लावल्या आणि ड्रग्स विक्री करण्यापर्यंत सुद्धा त्यांचं रॅकेट आहे. त्याचबरोबर शहरामध्ये त्यांनी म्हणतात की सत्ता बदलायचंय, कुणाला नगराध्यक्ष व्हायचंय, कुणाला नगरसेवक व्हायचंय आणि त्यांना इथले गुत्ते घ्यायचे नगरपालिकेचे. ह्यातून ते स्वतः इतके उघडे पडलेत की ह्यांनी जी काही 10-15 वर्ष इथं तुळजापुरात सत्ता घेतलेली आहे तो त्याचप्रमाणे त्यांनी गुत्तेदारी स्वतःच्या घरात, स्वतःच्या मित्रांना आणि स्वतःच्या नातेवाईकांना दिलेलं आहे असं जाणवत आहे. आणि त्या मार्फतच त्यांनी भरपूर माया कमवलेली आहे, भरपूर पैसा कमवलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तो जो व्यक्ती आज एवढा बोलतोय, अगदी खासदारांच्या बापापर्यंत गेला, कैलासदादांना एंट्री फीस भरता आली नाही, हा व्यक्ती बोलतोय. ह्यांनी स्वतःची जर अभ्यास केला, तेच एक 15 वर्षापूर्वी त्यांची काय परिस्थिती होती हे जर त्याने अभ्यास केला असता तर खरंच तो बोलला नसता. पण ती न अभ्यास करणारे लोक, कुठलीही जबाबदारी स्वीकारणारे लोक नाहीयेत. त्यांच्या अंगात पैशाची, दारूची आणि ड्रग्सची, त्याचबरोबर सत्तेची नशा चाललेली आहे. त्या कालच्या मुलाखतीमध्ये असं जाणवतंय की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगात शिरलेल्या त्या नशेद्वारेच हे बोललेले आहेत. तर मी परत एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि उत्तम शंकर अमृतरावच्या वतीनं त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर असणाऱ्या गंगणेच्या बरोबर असणारे जी काही लोक होते ते काही गपचिप बघत होते, त्यांच्या चुकीच्या वक्तव्याला पाठिंबा दिला, गपचिप पाठिंबा होता, तर सर्वांचा मी जाहीर निषेध करतो. कारण त्यांनी अतिशय चुकीचं बोललेलं आहे, त्यात काडीचंही तथ्य नाही. त्याच्यामुळे परत एकदा मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि कृपया त्यांनी याच्या पुढे जर पत्रकार परिषद घ्यायची असेल तर अभ्यास करून बसावं. स्वतःला अभ्यास करता येत नसेल तर एखादा पीएड नेमावा त्यांनी, किंवा मला सांग व्यवस्थित मार्गदर्शन, मी काय बोलू अगर काय नाही. स्वतःला एवढं मोठं समजू नका, तुम्ही मोठे नाहीत, नव्हतात आणि होणारही नाहीत. तुमचं पूज्यपणा या कालच्या पत्रकार परिषदेतून दिसलेला आहे. अगदी एडेवाकडे जसं काय अंगात आल्यासारखाच नाचत होता तो मनुष्य. मला तर वाटायला लागलं होतं देवीच त्यांच्या अंगात शिरली काय, की उठत काय होता, बसत काय होता. तर ह्यातून काय होतंय माहितीये का मित्रांनो, तुळजापूर विषयी अगोदरच थोडीशी बदनाम झालेली आहे. आम्ही ती बदनामी दूर करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीची लोक एकत्रित प्रयत्न करतोय. पण हे लोक अशा प्रकारची मुलाखत देऊन स्वतःचं पितळ उघडं पाडत आहेत. आणि अख्ख्या महाराष्ट्राबरोबर यांनी तुळजापूरमध्ये किती नालायक लोक राहतात किंवा किती नालायक लोकांच्या हातात सत्ता आहे आज, हे त्यांनी स्वतः उघडं करून दिलेलं आहे. ते खुजे झालेले आहेत, त्यांनी स्वतःच पितळ उघडं पाडलेलं आहे. त्याबद्दल अजून एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मी इथेच थांबतो. कालची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये विजय विलासराव गंगणे यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे छत्रपतींबद्दल, रायरेश्वराबद्दल, याचा मी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने, जनहित संघटनेच्या वतीने आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचा जनसेवक म्हणून मी जाहीर निषेध करतो. प्रथमतः मला विजय गंगणेला चेतावणी द्यायची आहे की गेल्या वेळेस महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं
त्यावेळेस अनेक फोन आले मराठवाड्यातून. त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की बाबा त्याची बौद्धिक पात्रता तेवढी नाही, अनावादानं बोलला असेल, जाऊ द्या म्हणून मी त्यावर पांघरून घातलं होतं. त्याच वेळेस मराठवाड्यातले काय आमची मित्र कंपनी होती, त्याला त्यावेळेस धडा शिकवणार होतो, परंतु मी त्यावर पांघरून घालून सगळ्यांना थांबवलं. पण आजचं जी काय पत्रकार परिषदेमध्ये त्याने वक्तव्य केलेलं आहे ते रायरेश्वराबद्दल आणि छत्रपती बद्दल केलेलं आहे. याची मी चेतावणी देतो, इथून पुढे जर बेताल वक्तव्य करशील तर तुझ्या त्या उंचीप्रमाणे तुला धडा शिकवला जाईल, असं मी जनहित संघटनेच्या माध्यमातून, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून जाहीर चेतावणी देतो. बांधवाचं या पत्रकार परिषदेला सहर्ष स्वागत आहे. आज सर्वांचे आदरणीय ज्यांनी समतेचा सामाजिक परिवर्तनाचा लढा या भारतातल्या जनतेच्या हातात दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या जयंतीच्याही शुभेच्छा. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण तुळजापूर स्वच्छ करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आमचा कुण्याही प्रवृत्तीला, कुण्याही पक्षाच्या नेत्याला, कुणालाही आमचा काही विरोध नाही. आमचं म्हणणं माफक एवढंच आहे की तुळजापूर शहरातली जी पिढी आहे, ज्या ज्या जीवावर आपण पुढचं आपले स्वप्न बघणार आहोत, ते पिढीच्या व्यसनाच्या माध्यमातून नष्ट व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं ही उदात्त हेतू धरून आम्ही ह्या ड्रग्सची मोहीम हातात घेतलेली आहे. आता कुणाला काय वाटेल त्याचं काय आम्हाला देणं घेणं नाही, परंतु ज्यांना आता पत्रकार परिषदेमध्ये आमचे मित्र विजय सर गंगणे म्हणले की आम्हाला बी कळवळ आहे, तर आम्हाला त्याला आव्हान आहे की तुम्हाला कळवळ असेल तर तुम्ही या, आम्ही येऊ. आणि हे जे व्यसन आहे, सगळेच व्यसन तुळजापुरात जे आवासून उभारलेत ते आपण खांद्याला खांदा मिळून लढू. परंतु अशा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी चुकीच्या गोष्टी ही करून आपण कुणाची तर पाठराखण करतो असं मला वाटतंय. आणि पुजाऱ्याची जी बदनामी व्हायली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि ती कुणालाच त्या गोष्टीचं आवडलेलं नाही, ते तुम्ही असू ना आम्ही असू. त्याच्यामुळं ड्रग्सच्या व्यसनापासून आम्ही किंचितही माघार सरकणार नाहीत. हे व्यसन मुळापासून नष्ट केल्याशिवाय आम्ही जे वृत्त घेतलंय ते वृत्त आम्ही पूर्ण करणार. ज्यांना तुळजापूरकर म्हणून सोबत यायचं असेल त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.